डुप्लिकेट आहे. बॉक्स मध्ये आणला ते काय डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट आहे. त्यांचंच पाळी होतं त्यामुळे शांत बसला. आम्ही थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दगडे साहेबांनी आम्हाला माहिती दिली. त्याच्यामध्ये म्हणजे आजपर्यंत नागरिकांमध्ये भटक्या जनावरांचा दावा घेतला. त्याच्यामध्ये महापालिकेच्या हॉस्पिटलमधनं जी साहेब 2016-17ला 1533 होते. म्हणजे एवढ्या नागरिकांनी ट्रीटमेंट घेतली. 2017-18ला 13,558, 2018-19 मध्ये 14,842, 2019-20 मध्ये 12,751, 2020-21 मध्ये 13,832, 21-22 मध्ये 13,892, 22-23 मध्ये 24,169 आणि 24-25 मध्ये 28,099 लोकांना फाईट केलं म्हणजे चावा झालाय. त्याच्यावर ही जी माहिती आहे ती आपल्या वायसे म्हणजे आपल्या वैद्यकीय विभागातून मला मिळालेली ही माहिती आहे. त्याच्यावर आपल्या प्रशासनाने काय केलं किंवा आतापर्यंत सांगत होते की बाबा त्याला कोर्टाचे काही निर्देश आहेत, काही म्हणजे श्वासप्रेमी त्यांचे काही निर्बंध नव्हती सांगून ऐकून आमच्या कालावधीमध्ये आम्ही म्हणावं तशी काही कारवाई करू शकत नव्हतो. तर आता सुप्रीम कोर्टाचं सुद्धा महापौर हे जजमेंट आलेलं आहे. त्याला येऊन इतके दिवस झाले. त्याच्यावर आयुक्त साहेब ह्या लोकांनी काय कारवाई केली किंवा तुमच्या दगडे साहेबांनी याच्यावर काय केलंय? कारण प्रत्येक आता 2015 तारखेच्या पेपरमध्ये आयुक्त साहेब हा एवढा मोठा महाराष्ट्र टाइम्सचा मला वाटतं हा न्यूज आली होती. भटक्या कुत्र्यांची दहशत. साहेब पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक हतबल आहेत की शाळेमध्ये जाताना सुद्धा किंवा कामाला जाताना सुद्धा मुलांना जाता येत नाहीये. आत्ताच परवाच एक गोष्ट घडली. कीर्ती विद्यालयामध्ये माझ्या विभागामध्ये महापौर मुलांची व्हॅन सोडायला आली शाळेमध्ये. कुत्र्यांनी त्यांच्यावर अटॅक केला म्हणून तो ड्रायव्हर उतरला. मुलांना कसं बसं वाचवलं खरं त्या माणसावर सुद्धा अटॅक झाला. त्याला पूर्ण हात त्याचा फाडला गेला. भीतीच नाही तर आकुर्डीमध्ये पण अशी गोष्ट घडली की एका मुलीला फरफडत ओढत नेले. मला वाटतं इथल्या सर्व नगरसेवकांना या डॉगच्या बाबतीमध्ये कुत्र्याच्या बाबतीमध्ये हा भेडसावणारा आपल्या शहरातला मोठा प्रश्न आहे. मी आमदार साहेबांचं मनापासून कौतुक करेन महिलांचं, कारण त्यांनी हा विधान भवन मध्ये सुद्धा अधिवेशनामध्ये हा विषय मांडला होता. म्हणजे त्यांना तिथं मांडायची वेळ आली आमदारांना. हे महापालिकेचं फेल्युअर आहे ना साहेब. आमदारांना आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील एक साधक कुत्र्यांच्या विषयावर तिथं बोलावं लागतं म्हणजे त्याला किती मोठा भेडसावणारा प्रश्न त्याला तिथं मांडावा लागला. तर माझी विनंती तुम्हाला साहेब त्या विषयावर थोडस खुलासा झाला पाहिजे महापौर की आतापर्यंत यांनी काय केले. काही कोर्टाचे नॉर्म्स आले की आज आपलं दादा नदी पार्क असेल साहेब ज्येष्ठ नागरिक सुद्धा फिरू शकत नाही. त्याच्यावर असं हायकोर्टाने जे निर्देश सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले ना साहेब त्या निर्देशनामध्ये आपण काय केलं पाहिजे त्याची इथं गाईडलाईन दिल्या. त्याच्यामध्ये सुद्धा काही कारवाई केलेली. आज गार्डन मध्ये फिरत असताना मोकाट कुत्री ही आज प्रत्येक गार्डन मध्ये आहे. प्रत्येक शाळेमध्ये जात असताना शाळेच्या बाहेर आहे. मी श्वान प्रेमीच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही. ठीक आहे त्यांचं प्रेम ते व्यक्त करतात. तर त्याच्यामध्ये महापौर आमच्या भागामध्ये एक असा व्यक्ती आहे की तो नॉनव्हेज चिकन हे खायला जातो आणि त्या कुत्र्यांना जर ते चिकन जर त्यांनी 2 दिवस दिलं नाही तर त्याला ती जी काही टेस्ट लागलेली तो लोकांच्या लहान मुलांच्याकडे तो त्या स्मेलमुळे तो तिथपर्यंत जाऊन बाईट होत आहे. पूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील महापौर नागरिक पूर्ण हतबल आहे. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती सर्वांच्या वतीने सर्वांनी पण नगरसेवकांनी या
गोष्टीकडे खरंच लक्ष द्यावं, कारण हा जो आकडा आहे महापौर आता मी सांगितला जवळजवळ त्याची मोहीम हातात घ्यावी आणि स्टरलाइज करतानाची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना देखील काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह करावं. जेवढं स्टरलायझेशन होईल तेवढं हा प्रॉब्लेम कालांतरानं हळूहळू कमी होत जाईल असं मला वाटतंय. दुसरं, ज्याला रेबीज इंजेक्शन देण्यात आलेलं आहे त्याला काहीतरी मार्क करणं आणि त्याला म्हणजे स्टरलाइज करण्यासाठी जास्तीत जास्त पणे आपण स्टरलायझेशनची मोहीम हातात घ्यावी अशी मला सूचना करावीशी वाटते. महापौर, मान्य आयुक्त, सर्व सन्मान्य सभागृह, पत्रकार बंधू, प्रथमतः महापौर साहेब मी तुमचं मनापासून अभिनंदन करते, कारण त्या दिवशी शोक आपल्याला होता म्हणून आपण अभिनंदन करू शकलो नाही. परंतु मला माहिती आहे की तुम्हाला कौतुकाची हाव नाहीये, अभिनंदनाची तुमच्याकडे तुम्हाला अपेक्षा नाहीये, परंतु आम्हाला तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे की आम्हाला माहिती आहे की तुम्ही पक्षपातीपणा करणार नाही. भविष्यामध्ये जे काही खरं आहे त्याच्याशी तुम्ही